हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपती दास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष या अभंग तुकोबांचे या मालिकेमध्ये. आज 6वा भाग. ह्याच्या आधीचे 5 भाग आपण पाहिले नसतील तर नक्की पहा. पुढीलही भाग लवकरच अपलोड होत आहेत या चॅनलवरती. खाली सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये. त्याशिवाय एक व्हॉट्सॲप कम्युनिटी लिंक दिलेली आहे. तो व्हॉट्सॲप ग्रुप, ती कम्युनिटी आपण जॉईन केली तर या सर्व कार्यक्रमांची माहिती तिथे मिळते. याशिवाय मराठी भगवद्गीता कोर्सही आपला चालू आहे, त्याबद्दलही माहिती त्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये पाठवली जात असते. तर मोफत आहे, सर्वांसाठी आहे. एका क्लिकद्वारे आपण व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करू शकता. खाली लिंक देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना पाठवा. खाली कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय लिहा. अजून कोणत्या अभंगाबद्दल तुम्ही चर्चा ऐकू इच्छिता तेही सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज या 6व्या भागामध्ये आपण एक कडक परखड असा अभंग तुकाराम महाराजांचा पाहणार आहोत. याच्या आधी आपण चर्चा केली की तुकाराम महाराज म्हणतात की मी खूप कडक, परखड, तिखट शब्द वापरणार आहे, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि असाच हा एक अभंग ज्याची आपण चर्चा करणार आहोत. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. ह्याचसाठी मनुष्य जन्म दिला गेला आहे. ते सांगत आहेत की आपण भगवंतांचे दास बनले पाहिजे, तरच जन्म घ्या, नाहीतर मनुष्य जन्म असा वाया घालवू नका. श्वान शुकरे बापुडी काय थोडी आहेत. श्वान म्हणजे कुत्रा, शुकर म्हणजे डुक्कर. कुत्री, डुक्कर, मांजर, वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा, किडे, मकोडे, प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं हे कमी आहेत. हे सर्व जीवात्मे आहेत, हे सुद्धा परमेश्वराचे अंश आहेत, हे सुद्धा भगवंतांचे भक्त आहेत, पण त्यांची चेतना आवृत्त झालेली आहे, झाकली गेलेली आहे. एवढे तमोगुणात गेलेले आहेत की त्यांना त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. पण मनुष्य जीवनामध्ये ही संधी उपलब्ध आहे. आपण ही विचारणा करू शकतो, प्रश्न विचारू शकतो, मी का कष्ट सहन करत आहे, मला आनंदी राहायचं तरी माझ्या वाटेला दुःख का येतंय, हा जन्म म्हणजे काय, मला मृत्यू नकोय तरी मृत्यू का होतो, यासारखे अनेक प्रश्न. खरंच पुनर्जन्म असतो का, भगवंत कोण आहेत, ह्या विश्वाच्या पलीकडे काही अस्तित्व आहे का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची क्षमता फक्त मनुष्यांमध्ये आहे. प्राणी मात्र हे सर्व जाणून घेऊ शकत नाहीत. त्यांची चेतना पूर्णपणे कव्हर्ड आहे, आवृत्त आहे, संकुचित झालेली आहे चेतना. पण आपली चेतना मनुष्य देहामध्ये प्रफुल्लित आहे. वेदशास्त्र, पुराण, आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यामुळे आपण जर हा मनुष्य देह त्याच गोष्टींसाठी वापरला जी आपल्या आणि प्राण्यांमध्ये समान आहेत, तर आपल्या आणि प्राण्यांमध्ये काय फरक उरला. यासाठीचा एक श्लोक शास्त्रांमध्ये देण्यात आलेला आहे. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. हा या अभंगाशी खूप निगडीत आहे, म्हणून या श्लोकाची आपण इथे चर्चा करत आहोत. तर या श्लोकात म्हटलेलं आहे, आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. ह्याच्यात म्हटलेलं आहे, सामान्यम एतत् पशुभिर्नराणां. दुसऱ्या ओळीमध्ये पशुभी आणि नराणां, पशु आणि नरांमध्ये म्हणजे माणसांमध्ये या 4 गोष्टी समान आहेत. कुठल्या 4 गोष्टी समान आहेत? आहार निद्रा भयमैथुनं च. आहार म्हणजे खाणे किंवा इंद्रियांद्वारे इंद्रिय विषयांचा उपभोग करणे, त्यालाही आहार म्हटलं जातं शास्त्रांमध्ये. आणि खाणं त्यामध्येच मोडतं एक. तर आहार म्हणजे खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे स्वतःचं संरक्षण करणे धोक्यांपासून, भय वाटणे माझ्या अस्तित्वाबद्दल आणि माझं संरक्षण करणे, आणि मैथुन म्हणजे आनंद उपभोगणे. एका अर्थाने स्त्री पुरुष एकत्र येण्याचा आनंद किंवा इतरही अनेक आनंद जे भौतिक जगतात उपलब्ध आहेत, त्यालाही मैथुन, त्यालाही काम म्हटलं जातं. स्वार्थी आनंद, भोगविलासाचा आनंद प्राप्त करणे सर्व प्रकारचा, तर ह्याला मैथुन म्हटलं जातं. तर हे 4 गोष्टी, ह्या 4 गोष्टी ह्या सामान्यमेतत् पशुभिर्नराणां, या करू नका असं नाही सांगितलंय शास्त्रांमध्ये, पण फक्त ह्याच करू नका. कारण ह्या प्राणीही करतात. आहार आपणही जेवतो, प्राणीही जेवतात. पद्धत वेगळी असेल, त्यांच्याकडे पाठ लावून ताटापुढे रांगोळी काढून जेवत नसतील किंवा डायनिंग टेबलवर बसून जेवत नाहीत प्राणी. ते जंगलामध्ये जेवतात, शिकार करून खातात किंवा झाडाची फळं खातात, किडे मकोडे घाण काहीतरी कचरा खातात, तेही खातात, आपणही खातो. क्रिया तीच आहे. निद्रा, तेही झोपतात, आपणही झोपतो.
आपण मोठ्या मोठ्या पलंगांवर, मऊ मऊ गाद्यांवर झोपतो तरी झोप येत नाही लोकांना. आणि प्राणी साधे सोपे रस्त्यावर, इकडे तिकडे, फुटपाथवर, जंगलामध्ये, झाडावरती कुठेही झोपतात. भय, संरक्षण, तेही त्यांचं संरक्षण करतात. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत संरक्षण करण्याच्या. काही जणांना नखं दिलेली आहेत भगवंतांनी, काही जणांना वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण करण्याची बुद्धी देण्यात आलेली आहे. आणि मनुष्यही त्यांचं संरक्षण करतात. प्रत्येक देशाची मोठी आर्मी आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण घराभोवती कुंपण लावतो, अनेक गोष्टी करतो आपलं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मैथून आनंद उपभोगतो. प्राणीही मैथून क्रियेमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या भौतिक आनंदामध्ये उपभोग घेतात, भौतिक नातेसंबंधामध्ये उपभोग घेतात, मनुष्यही घेतात. तर मग आपण त्याच गोष्टी केल्या, थोड्याशा चांगल्या पद्धतीने केल्या म्हणून आपण मनुष्य होत नाही. कारण ह्या 4 गोष्टी समान आहेत. मग मनुष्यांमध्ये विशेष काय आहे तर सांगितलेलं आहे, धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. धर्मो हि तेषां अधिको विशेषो. मनुष्यांसाठी अधिक विशेष काय तर धर्माचं पालन. जे तुकाराम महाराजांचा अभंग आपण आधी चर्चा केली, पाहिलं नसेल तर पहा, 3ऱ्या-4थ्या भागामध्ये मायामध्ये आपण चर्चा केलेली आहे. धर्मो हि तेषां अधिको विशेषो. मनुष्यांसाठी अधिक विशेष प्राणीमात्रांपेक्षा काय आहे तर धर्माचं पालन, धर्म समजून घेणे. धर्मेण हीना पशुभिः समानाः. जो धर्माचं पालन करत नाही तो पशु समान आहे असं म्हटलेलं आहे. तर मग धर्म म्हणजे कोणता इथे? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म नाही. हे धर्म नाही, हे उपाधी आहेत. धर्म म्हणजे स्वभाव, जीवात्म्याचा स्वभाव. जसं साखरेचा स्वभाव म्हणजे गोडवा, मिठाचा स्वभाव म्हणजे खारटपणा, पाण्याचा स्वभाव म्हणजे जे लिक्विड आहे, जे वाहतं किंवा ज्याला चव नाही म्हणतात, चुकीचं आहे. खरं पाण्याला चव आहे. भगवंत म्हणतात की भगवद्गीतेमध्ये की मी पाण्याची चव आहे. रसोहम अप्सु कौंतेय. पाण्याची चव मी आहे. तर ठीक आहे, थोडं आपण भरकटलो, पण प्रत्येक गोष्टीला त्याचा स्वभाव आहे. साखरेचा स्वभाव गोडवा, मिठाचा स्वभाव खारटपणा. तसा जीवाचा स्वभाव काय आहे? टू लव्ह अँड सर्व. प्रेम करणे आणि सेवा करणे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. कृष्णेर तटस्थ शक्ती भेदाभेद प्रकाश. जीवाचा नित्य स्वरूप काय आहे? कृष्णेर नित्यदास. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. भगवंतांचे नित्य दास आहोत आपण. भगवंतांशी आणि भगवंतांच्या भक्तांशी आदान प्रदानात जो आनंद आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. सेवा करणे हा जीवाचा धर्म आहे. प्रेम करणे हा जीवाचा धर्म आहे. आणि ते प्रेम खऱ्या अर्थाने आनंद तेव्हाच देईल तेव्हा जेव्हा ते प्रेम आणि ती सेवा, तो नातेसंबंध नित्य असेल. आणि आपला नित्य नातेसंबंध हा भगवंतांशी. बऱ्याचदा आपल्या खूप जवळची व्यक्ती सर्वात जास्त दुःख देते आयुष्यामध्ये. आपल्याला वाटतं ही व्यक्ती मला प्रेम देणार आहे, पण तीच सर्वात जवळची व्यक्ती, ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्तीला आपण जीव लावतो, तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त दुःख देते या जगतामध्ये. कधी कधी स्वतःहून नाही दुःख देणार, पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून जाईल किंवा ती व्यक्ती मृत पावेल. आणि ती व्यक्ती आपल्याला एवढं दुःख देऊन जाईल की आपण कधी विचारही केला नव्हता. अशा पद्धतीने या भौतिक जगतातले नातेसंबंध हे आपल्याला दुःख देणार आहेत. कितीही चांगले नातेसंबंध असले तरी विरहामुळे तरी किमान त्याचं दुःख आपल्याला मिळणार आहे. पण भगवंतांशी जो नातं आहे आपलं, भगवंतांशी जो नित्य प्रेमाचा संबंध आहे, भगवंत स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत, किंवा अजूनही प्रगती केल्यानंतर पुढे भगवंतांचे मित्र जसे बालगोपाल होते वृंदावनातील, भगवंतांची आई माता यशोदा वात्सल्य भावनेमध्ये भगवंतांची सेवा करते. तर हेच नातेसंबंध जेव्हा भगवंतांशी प्रस्थापित होतात आपले, तेव्हा ते नित्य आहेत, आनंद देणारे आहेत. आणि आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांचे भक्त अशा पद्धतीने जे जग जन्म मृत्यू जरा व्याधी याच्या पलीकडचं आहे तिथे आनंद प्राप्त करत आहेत, भगवंतांसोबत प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत. पण तिथे पोचण्यासाठी आपलं हृदय आधी शुद्ध पाहिजे. जी कव्हरिंग आहे, जे आपल्या चेतनेवरती आच्छादन झालेलं आहे, तमोगुणाचं, रजोगुणाचं, सत्वगुणाचंही, तिन्ही गुण हे आच्छादित करतात आपल्याला. आणि त्या आच्छादनामुळे आपण या भौतिक जगताला बांधले गेलेलो आहेत. तर ह्यातनं बाहेर पडणं हे आपलं कर्तव्य आहे, किंवा याद्वारे आपण खरा आनंद प्राप्त करू शकतो. आणि हा धर्म आहे, भगवंतांवर प्रेम करणे, भगवंतांचं कीर्तन करणे, त्यांच्या नावाचा जप करणे, त्यांची सेवा करणे, भगवत भक्तांची सेवा करणे, हा धर्म आहे जीवाचा. तर या अर्थाने धर्म म्हटलेलं आहे की विचारणा करणे,
विचारपूस करणे, प्रश्न विचारणे जे मनुष्यांसाठी शक्य आहे, प्राण्यांसाठी शक्य नाही आहे. ते प्रोग्रॅम्ड आहेत एका अंशी. फक्त आहार, निद्रा, भय, मैथून ह्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने कशा करायच्या किंवा जास्तीत जास्त कशा करायच्या ह्याचाच विचार प्राणी करतात. प्राणी भगवद्गीतेची चर्चा करत नाहीत. प्राणी मी कोण आहे, इथे का आलो, मी कष्ट का सोसतोय, मला कुठं जायचं आहे, ह्याच्या पलीकडं काही आहे का, भगवंत खरंच आहेत का, जन्मापूर्वी मी कुठे होतो, मृत्यूनंतर काय होतं, असले प्रश्न प्राणी विचारू शकत नाहीत. कारण ते आपल्याप्रमाणेच जीव, आपल्याप्रमाणेच आपल्या इतकेच खऱ्या अर्थाने शुद्ध आहेत. पण आपलं जे कव्हरिंग आहे, आपलं जे आच्छादन आहे ते कमी आहे त्यांच्या तुलनेत. त्यांचं आच्छादन खूप आहे, ज्याद्वारे त्यांची चेतना खूप संकुचित झाली आणि खूप क्षुल्लक फालतू गोष्टींबद्दलच ते विचारपूस करू शकतात. सकाळी उठलं की माझं जेवण कुठे आहे, आता मी आज कुठे झोपू, आता माझा लाईफ पार्टनर कोण आहे, किंवा मी माझं कसं संरक्षण करू, एवढाच विचार प्राणी करू शकतात, पक्षी करू शकतात, वृक्ष त्याहून कमी विचार करू शकतात, कारण ते अजून आच्छादलेले आहेत. पण मनुष्य जीवन हे मुकुल्लित किंवा प्रफुल्लित होण्याची क्षमता ठेवतं. इथे आपली चेतना खूप कमी आच्छादित आहे आणि तीही आपल्याला शुद्ध करायची आणि भगवंतांबद्दल जाणून घ्यायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज इथे सांगत आहेत की श्वानशुकरे बापुडी, नाहीतरी काय थोडी कमी आहेत का प्राणी? तुम्हाला आता मनुष्य जन्म मिळालाय तर मनुष्य जन्माचं कर्तव्य करा, विठोबाचे दास व्हा. म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात, जन्मल्याचे ते फळ अंगी लागो नेदी मळ. जसं आपण चर्चा केली की जो मळ आहे, ज्याच्याद्वारे आपण आच्छादित झालेलो आहे, आपण विसरलेलो आहे भगवंतांना, तो अजून मळ लागू देऊ नका. निदान आत्ता सध्या जो मळ आहे आपल्या चेतनेवरती तो साफ करणं भगवत भक्तीद्वारे, हरिनामाद्वारे, हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. पण अजून मळ लागू देऊ नका मनुष्य जन्मामध्ये निदान. नाहीतर पुन्हा आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे पुनरपि जननम, पुन्हा पुन्हा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करून पुन्हा जन्म घेऊन पुन्हा कष्ट, पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्व स्वीकार करावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानविले. ज्यांनी भगवंतांचा नाव घेऊन आपल्या आयुष्यात स्वतःचा उद्धार केलेला आहे आणि त्याद्वारे ते नामारूपास आलेले आहेत, ते खूप भले आहेत, ते खूप महान आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा भगवत भक्तीमध्ये स्वतःला लावा, आपलं हृदय स्वच्छ करा, चित्त शुद्ध करा आणि भगवंतांच्या धामाला परत जा, जिथून तुकाराम महाराज आले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तिथे परत जा, भगवंतांसोबत नित्य आनंदी जीवन जगा आणि पुन्हा या भौतिक जगतात कष्ट सहन करण्यासाठी येऊ नका, हे तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगत आहेत. हरे कृष्णा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. खाली लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, सर्व व्हिडिओजच्या लिंक्स आहेत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ इतरांना पाठवा, कमेंटमध्ये लिहा, अभिप्राय लिहा. अजून कोणते अभंग तुम्ही ऐकू इच्छिता तेही सांगा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी. श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम